की समोरची तोतरी ओढली जायची की ह्याच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देव कसं. आणि जरी बिग बॉसमध्ये बिग बॉस यांनी गाजवलेलं असलं तरी हा भूमिपुत्र नगर जिल्ह्याचा आहे. मी आपला सर्वांचा अधिकचा विलंब वेळ न घेता सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया. छोटा पुढारी आदरणीय घनश्यामजी दराडे यांना विनंती करतो आपण सर्वांशी संवाद साधावा. हो, घासून का ठासून मध्येच बोला. घासून का ठासून. अरे मग टाळ्या जरा होऊन नव्हता की घासून का ठासून. रामकृष्ण रे. अशी वाजणार आहे का तू तरी. रामकृष्ण रे. रामकृष्ण रे. हा आवाज पाहिजे. प्रथमतः सर्व मिरजगावकरांना नमस्कार करतो. आणि आता ज्या आमच्या आयोजक सरांनी सांगितलं मी नगरचा भूमिपुत्र आहे, पण सभेला सुरुवात करण्याआधी सांगतो मी ओरिजिनल भूमिपुत्र आहे. हाँ, ओरिजिनल भूमिपुत्र है. समझने वालों को इशारा काफी होता है, जास नाही. चला पुढे जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि मराठी माणसाने जगावं कसं, मराठी माणसाने जगावं कसं आणि मराठी माणसाने या मातीसाठी लढावं कसं शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना थोर असं विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आता माझी भाषणं झाल्याच्या नंतर काही माणसं म्हणतील कसे, बऱ्याच व्यासपीठावर मी बघतो की बाहेरची माणसं बोलताना दिसतात, पण इथं जरी दिसलं तरी मी लय लांबचा नाही. मी फक्त कर्जत ते मिरजगाव लय तर लय 15 किलोमीटरचं अंतर असेल. त्यामुळं जे काय असेल ते सत्यच असेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रक्तात चोरी नाही. आज मी आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि कर्जत जामखेडचे तरुणांचे दिलदार नेतृत्व आणि ज्यांच्याकडे बघितलं की कामाची उमेद मिळते असे रोहित दादा. आज मी शरद पवार साहेबांचं नाव का घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं. मला कुठल्याही राजकीयावर टीका करायची नाही. मला बोलताना एकच बोलायचं आहे, आताही कुणाचं सरकार आहे अख्खी जनता बघते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक कर्जमाफी झाली आणि शेतकरी राजा म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या काळात सरसकट कर्जमाफी झाली. मग मला सांगा शेतकरी बांधवांनो, कुणाच्या काळात काय झाले आणि कुणाच्या काळात काय नाही झालं. आता मला येताना इथले रोहित दादा इथले कार्यकर्ते मला म्हणत होते घनश्यामजी तुम्ही डायरेक्ट स्टेजपर्यंत गाडीने या, पण मी म्हणलं मी गाडीने येत नाही, कारण इथं जेव्हा काचेतून हात धावतात त्याला किंमत नाही, हातात हात घेणाऱ्याला किंमत आहे. त्यामुळं मी तर काय माझ्या गाडीच्या काचाच ठेवलेल्या नाहीत. हां, इथं टू व्हीलरवर फिरणारी माणसं आहेत, टू व्हीलरवर मुलांच्या सायकलवर फिरणारी माणसं आहेत. आपली फोर व्हीलर कुठं धाविता. तरी एक कार्यकर्ता लय उताळू होता, म्हणलं खांद्यावर बसा. बरं, त्यांच्या मनात आम्ही बसल्यामुळे त्यांनी आम्हाला खांद्यावर घेतलं. आणि आज ही तमाम मिरज गावात जी सभा भरते ही दादा प्रचाराची सभा नाही, ही सभा विजयाची सभा आहे. कारण आताही मी कुठल्याही फाकड्याने उठावं आणि म्हणावं घनश्यामजी तुम्ही महाराष्ट्राचा अंदाज सांगा,
मी अख्खा महाराष्ट्र फिरून आलो आहे. इथं बसल्या बसल्या रेकॉर्ड आहे आपल्याकडं. इथं बसल्या बसल्या आपण फेक नाही, आपण ओरिजिनल आहे. 2 मिनिटात अख्खा बायोडाटा जसा नवरदेवाचा तयार असतो ना तसा उमेदवारांचा तयार आहे आपल्याकडं. हां, हम खडे तो साला सरकार से बडे. इथं बसल्या बसल्या आहे आपण, उगच नाही. त्यामुळं रोहित दादा करायचं एकच कारण सांगतोय. सगळे शांतरा, गडबड गोंधळ नकोय. काय आपल्याला बरंच पैसे देऊन आणलेले नाही. आपण दादांवरती प्रेम करून आलेलो आहात. त्यामुळं गडबड गोंधळ करायचं नाही. मला मुद्दा एक सांगायचा आहे. जेव्हा रोहित दादांनी कर्जत जामखेड या चौकात रोहित दादांनी रस्त्याचा व्हिडिओ केलता, सगळ्यांनी बघितलंय ना? बघितलंय का? रस्त्यात खड्डे होतं का खड्ड्यात रस्तं होतं. आणि आत्ता मी मागच्या आठवड्यात कौल गेलोय, गाड्या सुसाट धावत होत्या त्या रस्त्याने. आणि मला आत्ता जे 2-4 भाषणापूर्वी बोलले उत्तम डाके साहेब, निकुताईचा भाऊ, कुठे सर? हां, जाऊ द्या. ते मला म्हणले निकुताईचा भाऊ. पण आज मी तुम्हाला एक सांगतो, निकुताईचा तर भाऊ आहेच, पण रोहित दादांचा लहान भाऊ म्हणून एकच सांगतोय. आणि रोहित दादांकडून थांबा, आधी शब्द तर ऐका, मग पुढे टाळे वाजवायचा का नाही ठरवा. रोहित दादांच्या परस्पर मी एक शब्द घेतलाय दादांकडून. आता कोणी MIDCत हातटाळा घातला, कोणी नाही घातला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज तरुणांना रोजगार मिळाला असता. पण एकच सांगतोय, रोहित दादांचा लहान भाऊ म्हणून सांगतोय आणि मिरज गावच्या स्टेजवर तुम्हाला शब्द देतोय, जर आता गुलाल पडला, ज्या दिवशी गुलाल पडन त्याच दुसऱ्या दिवशी कुणी फक्त फाकडीने हारून दाखवा, MIDC झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज फक्त परत हारून दाखवा. आता दम नाही, आता हारू शकत नाही. आता तरुणांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाहीत. तुम्ही राजकारण करा, पण कुठल्या पद्धतीने करताय याला थोडी मर्यादा ठेवा. आणि रोहित दादा, आपल्याला पहिलं काम करायचं असेल तर आज तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. जे आज तरुण जर आज रोजगार असतं तर आज आम्हाला 1,500ची वाट बघावं लागली नसती. माझ्या बहिणींनो, तुम्ही सर्व शेतकरी बंधू आहात, मला सांगा 1,500 काय होतंय? काय होतंय 1,500? होतोय फायदा? बरं व्हाय ना का? योजनेचं नाव काय? लाडकी बहीण योजना. मग रोहित दादा, योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. योजना कुणाला पाहिजे? सगळ्यांना पाहिजे का नाही? आता या म्हातारी आजीचं वय नाही का? या ताईंचं वय बसत नाही का? यांचा अंगठा लागत असेल ना. मग तरुणांनाच काय लाडकी बहीण योजना, महिलांनाच काय लाडकी बहीण योजना? बेसिक विचार करा. आज कापूस काय आहे, आज कांदा काय आहे. तुम्ही लाडकी बहीण घेताय म्हणजे आमच्या टाळूवरचं घेताय, म्हणजे एकीकडे आमचंच घ्यायचं आणि आमचंच मागायचं आणि परत म्हणायचं पवार साहेबांनी काय केलं. अहो, पवार साहेबांनी जरी काही नसलं केलं तरी शेतकरी मरून नाही दिला. शेतकरी मरून दिला का? आज मला तरी वाटतं बाबा मोदी साहेबांचं स्वप्न साकारच होतंय, पवार साहेबांचं स्वप्न साकार होत नाही. हम नाही खाऊंगा और नाही खाणे दूंगा. कुठं खाता येतंय? तेलाचं डबं वाढविल्यात, बाजार तर गेल्यातच. आमची तरुण पोरं चौकात काळ्या कुत्र्याच्या माग आहेतच. करणार काय? पर्याय नोकऱ्या गुजरातला आहेत. इथं माणूसच नाही ना काम करायला. जे इथं आमदार खासदार आहेत ते मुंबई जाऊन बसतात आणि जे इथं बसतात त्यांना भूमिपुत्र म्हणत नाहीत. जे इथं बसतात, जे इथं
आपल्याला टीका करायची नाही, आपल्याला सत्य परिस्थिती सांगायचे. जे झालेत ते मुंबईत आहेत आणि जे बारामतीचे आहेत ते इथं आहेत, पण भूमिपुत्र नाही. मग आता मला खरं सांगा, भूमिपुत्र कोण आहे? आवाज. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता आणखीन एक माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक प्रश्न सॉल्व करून जातो. सगळ्यांना संभ्रम आहे. आपण कधी लहानपणी भांडे कुंड्याचा खेळ पाहिलाय का? भातुकली भातुकली हा भातुकली सगळ्यांना माहीत असेल. जेव्हा महाविकास आघाडीत येत तेव्हा ही भ्रष्टाचारी, महायुतीत गेले की शुद्ध. आज जनतेला प्रश्न पडतोय का यांच्याकडे अशी कुठली पावडर आहे? डायरेक्ट शुद्ध. वॉशिंग मशीन पेक्षाही शुद्ध, की महिलांना कपडे धुवायचीच गरज नाही, डायरेक्ट नेता स्वच्छ धुवून येतोय. कुठं चाललंय राजकारण? काय चाललंय? आज शेतकरी मरतोय त्याचा विचार नाही. आज सर्वसामान्य जनता वरपळती त्याचा विचार नाही. आज कांद्याची काय परिस्थिती? मला एक सांगायचं आहे मिरजगावकरांना की ही आमदारकीची तर निवडणूक आहेच, पण इथे जोपर्यंत आपल्या नगरला लाल दिवा येत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही कुणी. सगळ्यांनी ही एकी आशिष दाखवायची आणि जिद्द ठेवायची. आता सगळे म्हणतात आता नेत्यांच्या गाड्यांच्या काचा खाली होतील, पण आता काचेला महत्त्व नाही द्यायचं तर नेत्याच्या हाताला महत्त्व द्यायचं. आणि परत एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय शांत बसायचं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे आज खास मी मतदारसंघात आलोय, जेव्हा 2019ला मला अजून काही तो दिवस आठवतोय. कर्जतमध्ये आपण रोहित दादांचा पहिली सभा गेलते, तेव्हा तुम्ही आपल्या जनतेच्या तुम्ही सर्वांनी रोहित दादांच्या पाठीवर गुलाल टाकला होता. आणि येणारी तारीख सुद्धा आज विजयाची ठरली पाहिजे. त्यामुळं सगळ्यांनी बोलायचंय रामकृष्ण हरी. आता काय अनेक मुद्दे आहेत, पण आपण कसं बघायचंय त्या मुद्द्यांकडे हे आपण ठरवायचंय. कारण आज शेतकऱ्यांना बघायचं असेल, शेतकरी जागवायचा असेल तर पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राला. आणि मग आम्ही मुद्दाम एक उल्लेख केला, मी दादांचा तर भाऊ आहेच, पण आता सगळ्यांना परत एक प्रश्न पडला असेल, आता दादांचं वय कुठं, आमचं वय कुठं? वयाचा मॅच बसतोय का नाही? पण तुम्हाला माहिती आहे पवार साहेबांच्या पक्षात वयाला महत्त्व नाही, कर्तृत्वाला महत्त्व आहे. त्यामुळं गेले ते कावळे, हे राहिले ते मावळेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडं लढायला लय माणसं नव्हती, पण गनिमी कावा करायला लय हुशार होती. तसा एक आपल्यासाठी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आणि जनशक्तीची पावर आणि ताकद दाखवायची वेळ आलेली आहे. आणि ती ताकद फक्त तुमचीच आहे. आणि अजून एक सांगतोय, ज्या आमच्या बहिणी म्हणतात ना लाडक्या बहिणी योजना, ती आता बंद होणार आहे. मी सांगतो, कारण तुम्हाला माहिती मी बोललो म्हणजे बोललो, मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही. आता शेवटचं तुम्हाला 2 हप्ते आहेत, ती बंद होणार आहे. त्यामुळं मतदान जरा व्यवस्थित करा, नाहीतर तुम्हाला नाही काय कळत. आणि आमच्या दाजींची कंबर जो मोडू द्या धनाधन धनाधन. त्यामुळं बहिणींची पावर. आणि आता मला सांगा, बरं झालं मला बहिणींचा मुद्दा आठवला. बरं सरकारला जरी बहिणींनी साथ द्यायची म्हणलं दादा, तरी 3 भावापैकी कुठल्या भावाला साथ द्यायची बरं? कुठल्या भावाला साथ द्यायची बरं? 3घांना द्यायची,
500 500 500 500 कसं रे परपंच चालायचा. दिवाळीला ह्योच प्रश्न पडला होता ना, कुठल्या मामाच्या दारात जावा, कुठल्या मामाच्या दारात जावा, कुणाला मागावा. बरं, ज्यांना मागावं ते नोटरीची बल, ती सगळ्यांच्या एका मिरीच्या विचाराने चालत आहेत. हे मारू काय सही, मारू काय सही, नाही सही मारावं तर जीव दागदुख होतोय, मारावं तरी इकडं सही मारावा. आणि आता मला आणखीन एक महाराष्ट्राला आणि तुम्हाला सर्वांनी एक प्रश्न विचारायचा आहे. आता मी महाराष्ट्रात फिरतोय, सगळ्यांनी म्हणायचं हिंदुत्व धोक्यात आहे, हिंदुत्व धोक्यात आहे. मला त्यांना सांगायचंय हिंदुत्व धोक्यात नाही बाबांनो, तुमचा पक्ष धोक्यात आहे. हिंदुत्व धोक्यात नाही, पक्ष धोक्यात आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करू नका, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा. लढायचंय तर विकासाच्या मुद्द्यावर लढा. आज भल्या भल्यांना या निवडणुकीत घाम फुटलाय. मला तुम्ही सांगा, जाऊन द्या 1,500 बी ग्रामीण भागातलं आहेत, आज 1,500 बी ग्रामीण भागातलं आहेत. चला मी मान्य करतो दिलाय ना, महिलांचा फायदा होतोय. पण आता या महिन्यातच का दिली, 2 महिन्यातच का दिली? मागच्या 5 वर्षात बहिणी कुठे होत्या? तेव्हा नाही का दिसल्या बहिणी? हा, तवा बहिणी कुठे गेल्या? तवा दाजी दिसलं नाहीत, तवा बहिणी दिसलं नाही, गुजरातला प्रकल्प नेतानी भाऊ दिसलं नाहीत. आता सगळं दिसतंय. आणि आणखीन मी सांगतो 23 तारखेच्या नंतर बरंच काही दिसणार आहे, बरंच काही. कारण ही जनतेची ताकद दिसणार आहे. आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी म्हणतात, पहिले म्हणायचे भाजप आनेवाला आहे, भाजप आनेवाली आहे, पण आता म्हणतात भाजप हटाव देश बचाव. कारण त्यांना कळले पवार साहेबांची ताकद काय आहे. पवार हे नाम भी काफी होता है आणि डर भी काफी होता है. आणि म्हणून स्वतः दादा कधी बघितलंय का पंतप्रधान साहेबांनी सभा घेतलेल्या? आता स्वतः पंतप्रधान साहेब सभा घेत आहे, पण किती सभा घेऊ द्या उपयोग होणार नाही. आता फक्त पवार साहेब म्हणजे पवार साहेबच. महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालणार, महाविकास आघाडी. आता मला एक बोलायचं आहे त्याशी बरं करू दादा, मी त्याशी एका जिल्ह्यात होतो, XY जिल्ह्यात नाव सांगणार नाही. आज ही मावल बघून मला तर वाटतंय दादांचं प्रेम इतकं जास्त झालंय, स्टेजवरच नाही तर माणसांना बसायला सुद्धा जागा राहिली नाही. म्हणजे हीच आपल्या विजयाची ताकद आहे. मी आता कसं आहे ज्या सांगणार नाही, पण तुम्ही कधी सर्च करा की मी जिल्ह्याचं सुद्धा नाव सांगणार नाही. तिथं मोदी साहेबांची सभा होती आणि तिथं सभा असताना प्रत्येक BJPच्या कार्यकर्त्याला काय सांगितलं असावा, प्रत्येक BJPच्या माणसाला प्रत्येकाने 25-25 माणसं 25-25 हजार माणसं आणायची. कुठून आणायची? कशी का ना गर्दी करा. एवढं सोपं आहे का? त्या बिचाऱ्यांनी नेली ना, पण त्यांचं काही नाही. आली चिठ्ठी, चिठ्ठी आली, चिठ्ठी अरे नाही 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 लाडकी बहीण योजना. मला काय म्हणायचंय, आपल्याला चिठ्ठ्या आणि आपल्याला योजना सांगायची गरज नाही, कारण आपण योजने सांगणाऱ्यातले नाही तर योजनेचं काम करणारी माणसं आहेत. तुम्हाला एकच सांगतोय, जेव्हा राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचं आणि पवार साहेबांचं, उद्धव साहेबांचं आणि राहुल गांधी साहेबांचं सरकार येईल ना, तेव्हा याच महिलांना शेतकऱ्याच्या तर पिकाला भाव देऊच, पण महिलांना 3,000 रुपये पण देणार आहोत. ते बी असं नाही ही आजी आहे म्हणून हिला नाही, सर सकट
कारण पवार साहेबांचा पॅटर्नच आहे. असं थोडं नाही जमत, दिलं तर डायरेक्ट सर सकट, नाहीतर नाही. आणि त्यामुळं म्हणतोय आपण सुद्धा मतदान करताना सर सकट करायचंय. आणि इथं मिरजगावकरांनो, या मतदारसंघातून रोहित दादाला कमीत कमी जास्तीचं लीड पाहिजे. आणि कर्जत जामखेडमधून बाकीच्यांनी लंकेश साहेबांनी सांगितलं 1 लाख, पण मी म्हणतोय 1.5 लाखाने रोहित दादा आगे बढ़ने चाहिए. 1.5 लाखाने निघाले पाहिजेत. कारण आपल्याला आमदार बळच आला म्हणायला नाही पाहिजे, घासून नाही, टासून नाही, तर वजनात यायला पाहिजे. तर आमदार जसं कामं कशी वजनात येत तसंच. आणि आणखीन रोहित दादांना मला एक विनंती करायची, तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आधी माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा विचार करा हो. त्यांच्या टाटात सोन्याचा घास दिसला पाहिजे, एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. आणि मिरजगावकरांनो, तुमचं सर्वांचं मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, धन्यवाद. घनश्यामजी, मिरजगावकरांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. आता विलंब इतका झाला, इतके प्रश्न साचलेत, पण घनश्यामजींना बोलायचं का? कोणाला वाटतं बोलावं? जरा वाटतं का बोलावं? वाटतं का एखादा प्रश्न त्यांना विचारा वाटतो का? तर त्यांना प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाता, तर सध्या पक्षीय वातावरण कसं आहे? कोणत्या पक्षाला वातावरण अनुकूल वाटतंय तुम्हाला? तसा माईकपेक्षाही माझा आवाज लय मोठा आहे, तसं गरज नाही. पण कुठल्या पक्षाला अनुकूल वातावरण वाटण्यापेक्षा एकच सांगन, भल्या भल्या नेत्यांना घाम फुटलाय. आणि तुम्हाला 101 या मिरज गावातून शब्द देतोय, महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. कारण ही महाराष्ट्रातली जनता अशी नुसती मतं देत नाही, तर निष्ठा सुद्धा देते. म्हणजे निष्ठा नाही, इकडं फक्त निष्ठी चालू आहे. त्यामुळं हे राजकारण गुवाहाटीला जाणं ते महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही. सरकार येणार ते म्हणजे महाविकास आघाडीचंच. धन्यवाद. महाराष्ट्र राज्यामध्ये खरं तर पवारसाहेबांची साथ अनेकांनी सोडली, पण पवारसाहेबांच्या विचारांचे शिलेदार म्हणून राजकारणामध्ये ज्यांना आपण मानतो आहेत ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांनी सावलीसारखे त्यांच्याबरोबर आहेत. तुम्ही राज्यामध्ये अनेक ठिकाणी बघतात, तुम्हाला काय त्यांचा अनुभव तिथं वाटला? नक्कीच या वाक्याला मी एकच म्हणेन के पुन्हा एकदा फिरसे रोहित दादाच. कारण रोहित दादांशिवाय कर्जत जामखेडला पर्याय नाही. कारण मी सुरुवात करतानाच अशी सुरुवात केली, काचेतून हात करणारा माणूस नकोय, तर हातातला हात देणारा माणूस पाहिजे. त्यामुळं रोहित दादा आणि मला तर आपण तिथं जाणं गरजेचं आहे. कारण कर्जत जामखेडला जितक्या आपल्याला आमदारांची गरज आहे तितकीच रोहित दादांची सुद्धा गरज आहे. आज आपण बघत असाल 5 वर्षात विकास काय असतो, तर विकास पाहायला मिळतो. अजून काय प्रश्न आहेत? धन्यवाद. काय नाही झालं, फक्त तुम्ही पाय जोडा, तुमचे दर्शनच घ्यायचं राहिले. आता टाळ्यांचा गजर त्यांच्याकरता करूयात. कसं आहे, आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर केल्याशिवाय मी पुढे जात नाही. कारण मी वैजनाथ भूमिपुत्र आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मी तुमचे जे प्रश्न असतील त्याचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं तुमच्या मनापासून आभार. जरी घाबरत मला प्रश्न विचारले तर इच्छा आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी घाबरत नाही, मी घाबरवतो.